नमस्कार मंडळी. चला तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला आजचा पहिला गुरुवार आहे आणि गुरुवारी स्पेशल मी प्रसादाचा शिरा बनवलेला आहे. तर तो कसा बनवला, तुम्ही देखील देवीसाठी हा प्रसादाचा शिरा नक्की बनवा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि कुठल्याही प्रसादाच्या शिऱ्यासाठी हेच मेजरिंगमेंट लागतं. तर तुम्ही देखील अशा प्रकारे नक्की बनवा. इथे आपण साहित्य घेतलेलं आहे. तर इथे आपलं साहित्य आहे, अर्धा कप रवा घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा कप साखर, एक केळी, थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे, ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला तूप लागणार आहे. तर रव्याच्या थोडंसं म्हणजे पाऊण इतकं पाहिजे. जर 1 कप रवा असेल तर पाऊण कप आपल्याला इथे मेल्ट केलेलं तूप असावं. त्यासाठी आपण आणि ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा असेल त्या वाटीने आपल्याला 3 वाट्या इतकं दूध लागणार आहे. तुम्हाला वाटीचंच प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे. तर आता यामधलं आपण थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं आहे. बाकी सगळं तूप आपण इथे कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता तूप आपलं व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. रवा पहा, आपण रवा घातल्यानंतर अशा प्रकारे तूप असलं पाहिजे. तर तुम्हाला सोपी एक ट्रिक सांगते ओळखायची. प्रसादाच्या शिऱ्यासाठी तूप लागतं तरी किती. तर आपण प्रसादाला जर मोठा प्रसाद करायचा असेल तर त्याला 1.25 किलोचं मेजरमेंट राहतं. पण इथे जर तुम्हाला अगदी घरगुती आणि थोडासा प्रसाद करायचा असेल तर तुम्ही पावशेरच्या मापाने सुद्धा करू शकता. जर पावशेर रवा असेल तर त्याला पावशेर तूप घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्याला दूधसुद्धा थोडंसं वाढवायचं आहे, तितकंच घेतलं तरी चालेल. आता इथे पहा, व्यवस्थित आपलं म्हणजे रवा जो आहे तो एकदम डार्क बदामी कलरवर झालेला आहे. एवढा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, एकदम डार्क बदामी कलर येईपर्यंत. तिथून पुढे आपल्याला ही केळी घालायची आहे आणि केळी अशा प्रकारे मॅश करून केळीसुद्धा आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही केळी थोडीशी मॅश करून जरी इथे घातली तरी देखील चालेल किंवा अशीच घातली तरी चालते. थोडीशी गरम झाली की पटकन केळी इथे मेल्ट होते. तर इथे आपली केळी छान आपण मॅश करून घेतलेली आहे. आता प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळी आवर्जून घातल्या जाते. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हे थोडेफार काही केळीचे तुकडे राहिले असतील ते सुद्धा आपल्याला मॅश करून व्यवस्थित आता हा सगळा रवा जो आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला एक अर्धा मिनिटभर हे ड्रायफ्रूट्स घालून सुद्धा हा रवा भाजून घ्यायचा आहे. आपण इथे अगोदर न घालता नंतर घालायचे आहे. ड्रायफ्रूट्स भाजण्याची अजिबात गरज नाही. आपण उकळतं दूध यामध्ये घालणार आहोत, त्यामुळे अजिबात गरज पडत नाही. तर आपण अशा पद्धतीने आता हा रवा जो आहे तो पूर्णतः मिक्स करून घेणार आहोत. तर आता इथे हे छान मिक्स करून झालं, भाजून झालं. आता यामध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे. दूध देखील मी एकीकडे गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये केळीचा अजिबात आपल्याला तुकडा ठेवायचा नाही. केळी पूर्णतः मॅश करून घ्यायची. केळी इथे मॅश करून झाली. इकडे आपलं दूधसुद्धा छान गरम झालेलं आहे. तर पहा, एकदम म्हणजे उकळून घेतलेलं दूध आहे. तर असंच आपल्याला दूध हवं, म्हणजे आपला प्रसादाचा शिरा छान फुलतो आणि मऊ लुसलुशीत होतो. तर मऊ लुसलुशीत शिरा होण्यासाठी आपल्याला दूध आवश्यक उकळून घ्यायचं आहे. आता इथे दुधामुळे आपला शिरा जो आहे तो शिऱ्याचा कलर थोडासा व्हाईट येतो. तर प्रसादाचा शिरा म्हटलं तर तो व्हाईटच असतो थोडासा. त्यामुळे रवा भाजत असताना अजिबात आपण नॉर्मल शिऱ्याला भाजतो तसा न भाजता थोडासा डार्क भाजायचा. आपण घेतलेली साखरसुद्धा या स्टेजला घालायची आहे. तुम्ही खूप ड्राय जर इथे शिरा झाला त्यानंतर साखर घातली तर ती व्यवस्थित विरघळत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपला रवा मध्ये दूध आहे तोपर्यंतच आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे. आता आणखीन एक गोष्ट, तुम्हाला जर वेलची आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालून घ्या. आणि इथे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम दाणेदार आणि मस्त आपला प्रसादाचा शिरा इथे तयार होतो. तर खरंच अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवू शकता. तर पहा, मस्त असा दाणेदार आपला इथे रव्याचा शिरा अगदी पेढ्यासारखा तयार झालेला आहे. 1 मिनिटभर मी आणखीन याला परतवून घेणार आहे, म्हणजे त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णतः आणि तूप जे आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होते आणि त्याने आपला प्रसादाचा शिरा खायला अगदी उत्तम आणि छान लागतो.
तर पहा 1 मिनिट ते 1.5 मिनिटासाठी मी अशा पद्धतीने शिरा इथे तयार करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही माझी प्रसादाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशाच युजफुल रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया नवीन एका रेसिपी तो